एक स्टोरी बताता हूँ तुम लोगों को, बराबर? याचा अर्थ मी पुढचे प्रॉब्लेम घेऊ शकतो बरं. तुम्ही असं नका समजू की मी पुढचे प्रॉब्लेम घेणार नाहीये मग. सिकंदर एकदा राजा होता, म्हणजे सिकंदरला तुम्हाला माहितीच असेल, है ना? सिकंदर राजा होता. त्याच्या गुरूने त्याला सांगितलं होतं, की जेव्हा-केव्हा तू भारतातून येशील, एखादा साधू किंवा एखादा महाराज सोबत आणतो. म्हणजे ते फार पोहोचलेले लोक आणि फार विद्वान लोक आहेत. तर त्याला पकडून आणतो किंवा त्यांना पकडून म्हणजे त्यांना घेऊन येतो सोबत. राजदरबारात ठेवलं तर आपल्याला त्याचा लय फायदा होईल, आहे ना? लयच फायदा होईल त्याचा, कारण की जे राजे आहेत किंवा हे आहेत, तर त्यांना गाईडन्स करायसाठी समजा किंवा ह्याच्यासाठी. सिकंदर म्हणे, "ओके, डन." आता सिकंदर म्हणजे पूर्ण पृथ्वीचा राजा, त्याला काय कमी होती? त्यांनी माहीत पडलं त्याला, की कुठं काय माणूस आहे. तर त्याने म्हटलं, की "आता महाराज आहेत, त्या महाराजला बोलवून आणा." मग गेले शिपाई बोलवायसाठी. सिपाही गेले, म्हणे सिपाही म्हणे, "चलो, चलना पड़ता." महाराज म्हणे, "किधर?" म्हणे, "सिकंदर ने बुलाया है ना?" म्हणजे आपल्या तर महाराज विदर्भातला असता तसाच बोलला असता हिंदी. हां. तर सिकंदरने बुलाया है. महाराज म्हणे, "कोणाचं काम आहे?" ते म्हणे, "सिकंदरचं." "मग कोण येईन?" "सिकंदर येईन." "मले काय काम आहे?" ते म्हणे, "तू येत नसशील तर तुला मारतो." तलवारी काढल्या त्यानं. तो म्हणे, "मारा. मीच पाहतो मला मरताना." ते म्हणाले, "कसं आतापर्यंत झालं, इतक्या लोकांना आपण भीती दाखवली. प्रत्येक माणूस भीत होता, की बा हे असं कसं काय म्हणून, की आपल्याला मारतील किंवा हे करतील म्हणून. बरं ॲक्चुअली आपण लोकं मारलेले आहे. तितके क्रूरता आपण आहेच समजा. पण हा भिऊन न राहिला म्हणजे हा काहीतरी वेगळा माणूस दिसते." ते गेले सिकंदरजवळ. म्हणे, "बाबा भिजत नाही तो. तो येत नाही म्हणते." मग सिकंदर म्हणतो, "जाऊ द्या. आपण जाऊ त्याच्याजवळ." मग सिकंदर गेला त्याच्याकडे महाराजला भेटायला. ते घोड्यावरून, गध्यावरून, त्याच्यावरून कुदला तो खाली. बरोबर. गेला त्या महाराजजवळ. महाराजला म्हणे, की "बा महाराज मी आलो, मी सिकंदर असं तसं आहे." तर महाराज म्हणे, "काम काय? काम सांग." आहे ना, टाईम नाही आपल्याजवळ. ते म्हणे, की मला ना अमर बनायचं. म्हणजे मी मेलोच नाही पाहिजे. आणि मी असं ऐकलं, की भारतात बरेचसे महाराज आहेत, त्यांच्याजवळ अशी शक्ती आहे किंवा ते असे करू शकतात म्हणून. तर यू आर वन ऑफ देम किंवा तुम्ही त्याच्यातले एक आहे. तर मी असं झालं पाहिजे, की मी मेलोच नाही पाहिजे. महाराज म्हणे, "फार सोपी आहे. काही टेन्शन इतकं टेन्शन नाही. इथून तू उत्तरेच्या दिशेने जा, आहे ना. तिथे काही पर्वत लागतील किंवा काही काही पर्वतरांगा लागतील. त्या पर्वतरांगा क्रॉस कर. जंगल लागेल. पुन्हा जंगल सोडलं, की एखादा पर्वत, 2 पर्वत लागतील आणि ते पर्वत सोडले, की तिसरं एक जंगल आहे किंवा दुसरं एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक तळं आहे आणि त्या तळ्याचं जर का तू पाणी पिलं, मधात आहे त्या जंगलाच्या, तर तू अमर होशील." सिकंदर त्याच्या 4 सेनापती जे होते त्यांना घेऊन निघाला. एक टेकडी, दुसरी टेकडी, एक पहाड, दुसरा पहाड, दुसरा पहाड, तिसरा पहाड. 2, 3, 4 दिवस लागले हे सर्व करायसाठी. एक जंगल पार झालं, मग पुन्हा दुसरी टेकडी, पुन्हा पहाड आणि मग पुन्हा हे पार करून तो त्या जंगलात पोहोचला, ज्या जंगलात ते तळं होतं. जसं-जसं त्या तळ्याच्या जवळ येत गेला, वातावरण जे आहे ते फार चांगलं होतं. तर त्याच्या लक्षात आलं, की कुठेतरी हे तळं असायला पाहिजे. पण प्रॉब्लेम हा आहे, की आपण तिथे अमर व्हायसाठी चाललो आणि तिथे जाऊन जर का आपण पाणी पिलं, तर नॅचरली आपण एकटेच नाही पिणार. आपल्यासोबत अजून 4 लोकं पिले. म्हणजे आपण अमर, तेही अमर. मग आपल्या अमरत्वाचा फायदा काय? हां. आपल्या अमरत्वाचा फायदा काय? त्यांनी काय केलं, त्या तळ्याच्या जवळ पोहोचून ते 4ही लोकं जे होते सेनापती, त्याला मारून टाकलं. आणि तो त्या तळ्याच्या तिथे पाणी प्यायसाठी त्याला दिसलं ते तळं. आणि तो धावत गेला त्या तळ्याच्या तिथे पाणी प्यायसाठी. टोंगण्यावर बसला आणि त्या उंचीमध्ये त्यांनी पाणी घेतलं आणि पिणार, तितक्यात एक कावळा वरती बसलेला होता. आणि त्या कावळ्याने म्हटलं, "खबरदार, बिलकुल या तळ्याचं पाणी पिऊ नको. चुकूनही अशी चुकी करू नको तू, पछतावशील." ते ऐकून सिकंदर भिला. तो थोडासा मागे सरकला. त्यानं पाहिलं की कोण बोललं पहिले, तर मग तो कावळा बोलला. हा म्हणे, "का बरं?" तर म्हणे कावळा म्हणे, "मी अशी चूक करून चुकलेलो आहे. काहीतरी करोडो वर्षापूर्वी किंवा लाखो वर्षापूर्वी मी या तळ्याचं पाणी पिलं होतं. आणि त्याच्यानंतर माझ्या कितीतरी म्हणजे तेव्हाची जी जनरेशन होती, तेव्हाच्या जे कावळे होते ते सर्व चालले गेले. है ना? जो मेरे साथ में थे, मेरे कलीग म्हणजे आई, भाऊ, बहीण हे ते सर्व चालले गेले. मग पुढची जनरेशन आली. मग त्याच्या पुढची जनरेशन आली. मग त्याच्याही पुढची जनरेशन आली आणि ह्या जनरेशनवर जनरेशन येत गेल्या. आता अशी परिस्थिती आहे, की मला कोणीच ओळखत नाही किंवा त्या जनरेशनचा माझा काही संबंधही नाही. म्हणजे जनरेशन गॅप पडला असेल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर ते जनरेशन मला ओळखतही नाही किंवा मी त्यांना ओळखत नाही
आणि मला त्यांच्याविषयी तितकं अटॅचमेंटही नाही. रोज तोच दिवस उघडते, तोच दिवस मावळते, तेच ते खा, तेच ते प्या, तिथेच झोपा आणि तेच लाईफ जगा. आणि दुःखाची गोष्ट ही, की मरायची इच्छा आहे आता. कारण की काहीच उरलं नाही. करायलाही काही उरलं नाही. दिवसभर काय करावं? पण मरायची इच्छा अजूनही मरू शकत नाही. की मला कितीही मरावं वाटलं आता, की बा मी जातो हे जग सोडून, तरी मी जाऊ शकत नाही. नाऊ दॅट वॉज द लेव्हल. तू काय करशील म्हणे जगून? तू जर जगला तर हे जे लोकं आहेत ते काही दिवस तुझ्यासोबत असतील. त्याच्यानंतर ही जनरेशन जाईल, त्याच्या पुढची जनरेशन जाईल, त्याच्या पुढची जनरेशन जाईल आणि ह्या जनरेशनवर जनरेशन जात राहतील. एक वेळ अशी येईल, की तुझ्यासोबत ह्या जनरेशनमधलं कोणीच नसेल. सर्व नवीन लोकं असतील. पुन्हा तेच, रोज सकाळी उठा, जेवण करा, हे करा, ते करा, झोपा. पुन्हा सकाळी उठा, आपली कामं करा, झोपा. तू पडून राहशील. तू किती वेळ पडून राहशील? करशील काय? इयर्स एंड इयर्स एंड सेंचुरीज असे चालले जातील अन् तुझ्या मरणारच नाही. सो डेथ इज नॉट. हे सिकंदरने ऐकलं, त्याच्या डोक्यात काय आलं काय माहीत आणि तो लगेच तिथून वापस निघाला. पॉल फिरवून. घोड्यावर बसला आणि बॅक टू पवेलियन. की त्याला लक्षात आलं, की बेकार माणसं मरणं किंवा एखाद्याचं मरण होणं किंवा लोकं येतात आणि लोकं जातात किंवा एखादी वस्तू येते आणि एखादी वस्तू जाते. दॅट इज अ गुड थिंग. दॅट इज नॉट अ बॅड थिंग. दॅट कीप्स यू मोटिव्हेटिंग. आपण प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतो. आपण प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करतो. द ओन्ली वन रिझन बिहाइंड इट, की लाईफ इज लिमिटेड आणि किती लिमिटेड आहे कोणालाच माहित नाही. उद्याचा दिवस भेटेल का? माहीत नाही. जर इथून तुम्हाला गॅरंटी जर दिली मी, की तुम्ही 200 वर्ष जगणार आहे. फॉर एक्झाम्पल पकडून चलू आपण, की माणसाचं आयुष्य 100 नाही, 80 नाही, 200 वर्षाचं असतं. आणि जर तुम्हाला गॅरंटी दिली, की माणूस इथून 200 वर्ष जगणार आहे. मी गॅरंटेड सांगतो तुमच्यातली उदासीनता तयार झाली असती. किंवा जाऊ द्या ना, दिवाळी ये साल नहीं हुआ तो क्या पड़ता? अपनी एज कितनी 37 कितना 200 कितने बाकी 167 163 चलने दो 163 दिवाळी आपल्या लाईफमध्ये येणार आहे. बरोबर आहे की नाही? अरे माहीत नाही ना मग. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस येईल का माहीत नाही. जर का आपण इथे असेच राहिलो तर किती दिवस जगू हे माहीत नाही. जितना स्पॅन तुम्हारे पास में मिला है, शायद उस स्पैन को अभी यूटिलाइज़ करो. जितना है, हर एक का पता नहीं कितना है तो. कोण कधी जाईल, केव्हा जाईल, कसं जाईल काहीही सांगता येत नाही. त्याचा कुठेही काही भरोसा नाहीये किंवा कोण कधी जाईल तर. मग माझं असं म्हणणं आहे, की ही जी लाईफ तुम्हाला भेटलेली आहे की नाही, याचा फुल युटिलाइज करा. फुल्ली युटिलाइज करा म्हणजे काय करा? फुल्ली युटिलाइज करा म्हणजे, की हा प्रत्येक मोमेंट जो लाईफमधला आहे ते दॅट शुड बी एन्जॉयबल. मग आता तो एन्जॉयबल असला म्हणजे असा नाहीये, की बा एन्जॉयबल म्हणजे की तुम्ही बम इकडे-तिकडे फिरून राहिले आणि बम मस्त्या करून राहिले, आहे ना? दॅट इज नॉट अ एन्जॉय. तुम जहाँ पे हो, आर यू हॅपी? दैट इज द क्वेश्चन. इन व्हाटएवर सर्कमस्टेंसेस यू आर कि तुम जिस किसी सर्कमस्टेंसेस में हो, द इम्पोर्टेंट क्वेश्चन इज आर यू हैप्पी? आर यू रेडी टू फेस द सिचुएशन? क्या जो अभी सिचुएशन है मैं उसको फेस करने के रेडी हूँ? ये अगर स्टांस या ये अगर थॉट, ये अगर दिमाग अगर तुम्हारे इसमें आ जाए कि यस आई एम रेडी टू फेस द सिचुएशन व्हाटएवर इज द कॉन्सिक्वेंसेस, है ना? एंड वो फेस करते-करते मैं हैप्पी हूँ किंवा मी तितका पीस किंवा मी तितका आनंदी आहे. then that process, then the life you can enjoy. अदरवाइज कोई एक चीज मिलेगी मेरे को तो मैं हैप्पी होऊंगा असं नसते ना रे बा. असं नसते, है ना? वस्तू भेटली की त्याची इम्पोर्टन्स कमी होते. मग त्याच्यानंतर नाही भेटली तर दुःख होते, भेटली तर त्याची इम्पोर्टन्स कमी होते आणि पुन्हा काही दिवसांनी दुःख होते. बरोबर आहे. एकदा एका पागलखान्यामध्ये एका मंत्र्याने व्हिजिट केली आणि मंत्र्याने व्हिजिट केली आणि तो पाहून राहिला. मग तो जो डॉक्टर आहे तो दाखवून राहिला, की हा पागल. एक पागल होता तो फोटो घेऊन फिरत होता. एक पागल होता तो फोटो घेऊन फिरत होता किंवा हा मंत्री आहे किंवा म्हणजे फोटो घेऊन फिरून राहिला. माझ्या मंत्र्याने विचारलं, "हा काय आहे नेमका? हा काय कॅटेगरीला पागल आहे?" म्हणे, "बा हा एका पोरीच्या पण प्रेमात पडला होता." है ना? आणि तो तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. त्याने त्या पोरीला प्रपोज केला. पोरीने नाही म्हटलं. बरोबर आहे. पोरीने नाही म्हटलं. हा तिच्या प्रेमात पागल झाला, की असं कसं काय? हे नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही. आणि आता हा तिचा फोटो सोडत नाही. येऊन जाऊन आला, की फोटो समोर ठेवते आणि हे करते आणि फिरत राहते इकडे-तिकडे. हा बघा. समोर गेला, एक पागल होता. तो बम डोकं भिंतीवर आपटत होता, हे करत होता, ते करत होता, असं तसं हे ते चालू. मंत्री म्हणे, "याचं काय?" म्हणे, "ज्या पुरुषी
ज्यापूर्वी त्याला नाही म्हटलं, त्यापूर्वी याला हो म्हटलं. हा परेशान झाला, त्या पोरग्याचे डोकं खाऊन राहिली, हा इतका पागल झाला, की हा पागल झाला. बरोबर आहे. आणि याची परिस्थिती अशी आली, की आता भिंतीवर डोकं आपटून राहिला. तो देयर इज नथिंग लाइक हैप्पीनेस कि ये चीज़ तुमको मिलेंगी, ये चीज़ तुमको मिलेंगी तो तुम हैप्पी होंगे, या ये चीज़ तुमको नहीं मिलेंगी तो तुम हैप्पी होंगे, ये छोड़ दो. यू शुड एन्जॉय द प्रोसेस, है ना? काही-काही लोकांचं म्हणणं आहे, की लाईफ इज लाइक अ पिक्चर किंवा इफ एंड इज हॅपी म्हणजे पिक्चरमध्ये पाहून कसं होतं तर हिंदी पिक्चरमध्ये किंवा हिरो पुऱ्या पिक्चरभर मार खात राहते. हो ना? हा येते, तो मारते, त्याचे गुंडे येतात, त्याला मारतात. ते हिरो पूर्ण रक्तानं भरलेला किंवा असा असलेला, तसा असलेला आणि तो ॲट द एंड ऑफ इट ही विन्स. ॲट द एंड ऑफ इट ही विन्स. किंवा तो ते गुंड्याला मारते किंवा गुंड्याचं मतपरिवर्तन होते आणि मग ते चांगले बनतात. आणि आपण म्हणतो इट शुड बी हॅपी एंडिंग इन लाईफ. इट शुड बी हॅपी एंडिंग इन लाईफ. माझं म्हणणं आहे, द जर्नी इज मोर इम्पोर्टंट दॅन द एंडिंग. पुरी लाईफ तुम्ही मार खात-खात गेली, म्हणजे पुरा पिक्चर तुझा मार खात-खात गेला आणि त्याच्यानंतर जर का तुला हॅपीनेस भेटला, तर त्याच्यानंतर काय फायदा त्या हॅपीनेसचा रे बा? आणि पिक्चर मधला एंडिंग म्हणजे मी म्हणतो खरी बिगिनिंग रे बा. त्याच्यानंतर पिक्चर दाखवा तुम्ही जेव्हा त्या हिरोला हिरोईन भेटते. हां, तो लय बेकार पिक्चर आहे मग तो. तो म्हणते की काहून तिच्याकडे इतके फटके खाल्ले. हां, तर ये जो स्टोरी है या ये जो ये है, जिस चीज़ का ये होगा कि यू शुड एन्जॉय. चाहे तुम स्टडी कर रहे हो, यू आर एन्जॉयिंग. चाहे तुम कहीं पे जा रहे हो, यू आर एन्जॉयिंग. तुम्ही कुठेही आहे, यू शुड बी पीस विथ युअरसेल्फ. तुम खुश हो. नो आउटर थिंग. कोणतीच बाहेरची गोष्ट अशी नाहीये, की ती तुम्हाला हॅपी करू शकेल अनलेस अँड अंटिल. आणि कोणतीच बाहेरची गोष्ट अशी नाहीये, की जी तुम्हाला सॅड करू शकेल अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याला अलाऊ करसाल. ह्या शुक्रवारी मी गेलो डॉक्टरकडे. आईची मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी स्पाईनची सर्जरी झाली होती. ह्या शुक्रवारी मी डॉक्टरकडे गेलो. अ, तिथे इन्फेक्शन झाल्यासारखं वाटत होतं. डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिट व्हावं लागेल. ॲडमिट व्हावं लागेल आणि रिवाईज सर्जरी करावं लागेल. 1 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी मी विचार केला, रिवाईज सर्जरी पुन्हा एकदा करू आणि मी म्हटलं, की "येस, आय विल रेडी टू फेस दिस सिच्युएशन एंड आई विल फेस इट हॅपीली." मैं डिसाइड करूँगा ना यार कि मेरे को कैसे सिच्युएशन फेस करना है तो. पॉझिटिव्ह थिंकिंग ये नाही होता, आहे ना, की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्यासोबत सर्व चांगलं झालं पाहिजे. म्हणजे ते थिंकिंग कोणतं पुस्तक आहे ते? सक्सेस कोणतं ते? हां, सिक्रेट. बरोबर आहे. पॉजिटिव थिंकिंग मतलब ये नहीं होता कि तुम्हारे साथ में सब कुछ अच्छा हो. हां, की तो असं एकदम चांगलं झालं पाहिजे, इकडून हे झालं पाहिजे, इकडून ते झालं पाहिजे. हां, दैट इज नॉट अ पॉजिटिव थिंकिंग. पॉजिटिव थिंकिंग का मतलब ये है कि जो कुछ भी मेरे साथ में हो रहा है, वो अच्छा हो. बराबर? अब देखो अब देखो कि इसका मतलब ये भी नहीं है कि खुश रहना इसका मतलब खुश नहीं करना. खुश रहना मतलब जवाबदारियों से भागना नहीं है. व्हाटएवर यू आर डूइंग, यू आर एन्जॉयिंग इट. दैट इज हैप्पीनेस. तुम जहाँ पे हो, तुम वहीं पे हो. ना तुम फ्यूचर में हो, ना तुम पास्ट में हो. तुम जहाँ पे हो, तुम वहीं पे हो. दैट इज़ लाइफ. और वहीं पे जियो. और वहीं पे जब तुम जा रहे हो, टेक द रिस्पांसिबिलिटीज़, है ना? जो भी तुम्हारा रिस्पांसिबिलिटी है, टेक द रिस्पांसिबिलिटीज़. सॉल्व द प्रॉब्लम. अगेन ओवरकम द प्रॉब्लम्स, है ना? और प्रॉब्लम्स फेस करो, और आगे बढ़ो, और प्रॉब्लम्स फेस करो, और आगे बढ़ो. लेकिन ये प्रोसेस में एक थिंग श्योर है, यू शुड नॉट बी डिप्रेस्ड. तो ये सोच के स्टडी करो, तो जाके फायदा हो. ये सोच के स्टडी करो, तो जाके फायदा हो. चलेगा? नेक्स्ट प्रॉब्लम देखें? उद्या पाहू. कोण म्हणते बा हे? म्हणजे तुला काय वाटतं मास्तर? हां. काऊन रे बा?